तर असं हे म्हणजे परवा मागच्या वर्षी इलेक्शन झाल्यानंतर सुद्धा त्या इलेक्शनच्या सगळ्या म्हणजे हा जो काय इलेक्शनमध्ये जे काही सगळं गोंधळ चालू होता, मजचुरी चालू होती, इव्हीएमच्या वेळेत असू दे, ह्याच्यावर सुद्धा त्यांनी उपोषणाला बसलेले होते. हे समाजातील प्रत्येक जो प्रश्न आहे, लोकांच्या समस्या आहेत, त्याच्या विरोधात इतक्या 96 वर्षाचा व्यक्तीसुद्धा आवाज उठवतोय. मला यातून एवढंच फक्त सांगायचं, आपण इथं त्यांना श्रद्धांजली आदरांजली होण्यासाठी इथं ही सर्व महान लोक जे आहेत त्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी दिलेलं आहे. आपण इथं बसलेलं सुद्धा मोजकी लोक ह्या समाजातले एक प्रतिनिधित्व करतोय. आपण सुद्धा मला असं वाटतं असं निस्वार्थी भावनेनं तन मन धनाने समाजातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावर आवाज तर उठवला पाहिजे आणि ह्या समाजातील सर्व घटकांसाठी काम केलं पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी आवाज उठवणं मला असं वाटतं गरजेचं आहे. हा अन्यायाच्या विरोधाचा आवाज हा एक शील होत चाललेला आहे. प्रत्येकाचं आपल्या समाजामध्ये काही ना काहीतरी असं वेगळं व्यक्तिमत्व ज्याचं आपलं एक अस्तित्व आहे की ज्याला रिस्पेक्टेबल बघितलं जातं. मला असं वाटतं अशी रिस्पेक्टेबल लोक कमी आहेत आणि त्यांनी आता खरं तर भूमिका घेणं गरजेचं आहे. भले कोण काही म्हणू दे, कोण काही त्याचा विचार करू दे किंवा काही करू, पण आपण सातत्यानं भूमिका घेणं गरजेचं आहे आणि कृतीशील भूमिका घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं. माझ्याकडं सर्वकष नावाचं मासिक आहे. मला वाटतं तुम्ही कोण त्याचं सभासद आहे का माहिती नाही, पण सर्वकषमध्ये अतिशय 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 महत्त्वाची बातमी येते आणि महत्त्वाचे लेख असतात. ते लेख जर वाचले तर आपला देश आपण कुठं चाललो आहे आणि हे कसं कसं घडतं आहे याचे सगळं त्यांनी विवेचना त्यात केलेलं आहे. म्हणजे पहिलं स्वार्थी राजकारण कसं करता येईल इकडं त्याची वाट चालू आहे देशात, सगळ्या जगातच असं चालू नाही. तर हे सगळं त्या विवेचन त्या सर्वकषमध्ये आपल्याला वाचायला मिळते. महाराष्ट्रातली कष्टकरी कामगारांसाठी लढणारी जी काही मोजकी माणसं आहेत, पुनर्वेळ घेऊन काम करतात, त्याच्यामध्ये अग्रस्थानी बाबा आढावांचं नाव घेऊ शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रसेवा दलापासून सुरू केलेले त्यांनी काम अगदी शेवटपर्यंत या देशाची लोकशाही टिकणार की नाही आणि लोकशाहीमध्ये तंत्रज्ञान कुठे घेऊन चाललं आहे, माणसाला कुठे घेऊन चाललं आहे म्हणून त्याने आंदोलन केलं. लोकशाहीचा मोठा हा गाभारा टिकला पाहिजे म्हणून त्याने आत्मक्लेश आंदोलन केलं. तर बाबा आढावसारखी माणसं